बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी आणि अपंग बांधव यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे। बाभुळगाव शहरात दिनांक 24 जुलै रोजी शहरातील बस स्टँडवर चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून शेतकरी आता आक्रमक झाले आहे। याच अनुषंगाने दिनांक 24 जुलै रोजी बाभुळगाव येथील बस स्टँडवर सकाळी 8 ते 10 वाजताच्या दरम्यान शेतकरी, शेतमजूर आणि अपंग बांधव यांनी चक्काजाम आंदोलन केले। या चक्काजाम आंदोलनामुळे बाभुळगावसह धामणगाव आणि यवतमाळ शहराची वाहतूक विस्कळीत झाली होती। या आंदोलनामुळे काही तास धामणगाव आणि यवतमाळ रस्ता बाधित झाला होता। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा सुद्धा दिल्या। महायुती सरकारने सत्तेवर येण्याच्या पूर्वी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याची पूर्तता अजूनपर्यंत सरकारने केली नाही। ही एक प्रकारची शेतकरी बांधवांची फसवणूक केली आहे, अशा प्रकारचे निवेदन बाभुळगाव तहसीलदार मीरा पागोरे यांना देण्यात आले। शेतकऱ्यांनी यावेळी सातबारा कोरा, दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन केला होता।